रिव्हॅम्प्ड CRS पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी सर्वात अगोदर क्रोम ओपन करावे. क्रोम ओपन केल्यानंतर ॲड्रेस बारमध्ये dc.crsorgi.gov.in ॲड्रेस टाकावा. एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात लॉग इनचा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील, जनरल पब्लिक आणि रजिस्ट्रेशन फंक्शनरीज अँड इन्स्टिट्यूशन्स. रिव्हॅम्प्ड CRS पोर्टलवर आपण नोंदणी केंद्र म्हणजे रजिस्ट्रेशन युनिट म्हणून लॉग इन करत असताना रजिस्ट्रेशन फंक्शनरीज अँड इन्स्टिट्यूशन्सला क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फंक्शनरीज अँड इन्स्टिट्यूशन्सला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड विचारलेला असेल. जो युजर ID व पासवर्ड तुम्हाला देण्यात आलेला आहे तो त्या ठिकाणी टाकावा. युजर ID व पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी खाली तुम्हाला कॅप्चा विचारलेला असेल. कॅप्चा मध्ये जी दिलेली बेरीज आहे त्याचा रिझल्ट आपल्याला एंटर रिझल्टच्या बॉक्समध्ये टाकायचा. 13 आणि 10 बरोबर 23. युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा व्यवस्थित टाकून त्याची खात्री केल्यानंतर आपण लॉग इनला क्लिक करावे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर रिव्हॅम्प्ड CRS पोर्टलवर तुमच्या युजर ID ला जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल व सदर OTP टाकल्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकाल. तर तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो OTP तुम्हाला प्राप्त झालेला असेल तो OTP या ठिकाणी व्यवस्थित टाकावा. OTP व्यवस्थित टाकल्यानंतर एक वेळेस त्याची खात्री करून घ्यावी की OTP बरोबर टाकलेला आहे की नाही. त्यानंतर लॉग इनला क्लिक करावे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाइलला लॉग इन तुमचं झालेलं असेल. त्या ठिकाणी तुम्हाला वरती अशा टॅब दिसतील. तर आपण या व्हिडिओमध्ये रिव्हॅम्प्ड CRS पोर्टलवर लॉग इन कसे करावे ते बघितलेलं आहे.